श्रीराम, सीता व लक्ष्मण यांना निषादराज गुह नावाड्याने स्वतः नावेने गंगा पार पोचवले. तिथेच खरा त्यांचा अरण्यवास चालू झाला. इकडे मात्र अयोध्येत दशरथ श्रीरामांच्या वियोगाने व्याकुळ झालेले होते. तेव्हा त्यांना एका ऋषींकडून मिळालेल्या आपल्याला पुत्रवियोगाने मृत्यू येईल हा शाप आठवला. घडलेला सर्व प्रकार दशरथांनी आपली पत्नी कौशल्येला सांगितला. वाल्मिकी रामायणात ज्या तपस्वी ऋषींचा दशरथाच्या हातून वध झाला होता तो त्या वनात एका आश्रमात तपस्या करत होता. त्याच आश्रमात त्याचे अंध आईवडील देखील त्याच्यासोबत होते. आईवडिलांना पाणी आणण्यासाठी तो नदीवर पाणी आणण्यास गेला. तसा घडा पाण्यात बुडवताना होणारा आवाज ऐकून शब्दवेद दशरथांना वाटले की कुणीतरी प्राणी पाणवठ्यावर आला आहे असे समजून त्यांनी बाण मारला. तो तपस्याच्या छातीत घुसला. तसं दशरथ राजा शिकार केली म्हणून शिकार आणण्यास गेले तर पाहतो तर तेथे एका तपस्वी ऋषी यांचा बाण लागून खाली पडलेले होते. त्यांनी जवळ जाऊन त्या ऋषींशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ऋषी म्हणाले, माझ्या आश्रमात माझे आईवडील तहानेने व्याकुळ आहेत, त्यांना पाणी नेऊन देताल का? असे म्हणून तपस्वीने तेथेच आपला प्राण सोडला. तसं दशरथांना आपल्या या कृत्याचा अतिशय पश्चाताप होऊ लागला. तसे ते पाण्याने भरलेला घडा घेऊन आश्रमात गेले तेव्हा तेथे तपस्वीचे अंध वृद्ध आईवडील दिसले. त्यांचे अंतःकरण करुणेने भरून आले. त्याचबरोबर आपल्या हातून त्यांच्या मुलाची हत्या झाली हे पापही मनात चलत होते. तसे घडला प्रकार त्यांनी अपराधी भावनेने तपस्वीच्या आईवडिलांना सांगितला. त्या तपस्वीच्या ऋषीपित्याने दशरथांना शाप दिला की पुत्रविरहाचं दुःख काय असतं ते तुला भोगावे लागेल, तू पुत्रशोकाने मृत्यू पावशील. तसं त्या तपस्वीच्या पित्याने दशरथांना पुत्रशोकाने मृत्यू येईल असा शाप दिला होता. त्याचप्रमाणे श्रीराम वनवासात गेल्यावर दशरथांना पुत्रशोकाने मृत्यू झाला. त्यावेळी भरत व शत्रुघ्न अयोध्येत नव्हते, त्यामुळे मृत्यूसमयी दशरथांजवळ कुणीही नव्हते. जेव्हा अंत्यसंस्कारासाठी भरत व शत्रुघ्न अयोध्येत आले तेव्हा मनोमन भरत आपल्या मातेला कोसत होते की हे सर्व तिच्यामुळे घडले आहे. त्यामुळे स्वतःच्या आईला भरत पापी म्हणत होते व पित्याच्या मृत्यूचा शोक करत होते. तसं वसिष्ठ ऋषी त्याला समजावत होते की तुझे पिता दशरथ वृद्ध, ज्ञानी व पराक्रमी होते. मनुष्य जन्मातील सर्व सुखे त्यांनी भोगली होती. अश्वमेधही अनेक यज्ञ करून त्यांनी परमेश्वरांना प्रसन्न केलेले आहे. तसे खूप सारे दान दक्षिणा सुद्धा त्यांनी आपल्या जन्मात केलेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे, स्वतः विष्णूंनी श्रीराम रूपाने त्यांच्या पोटी जन्म घेतलेला आहे. तसे अंती ते स्वर्गलोकातच गेले आहेत. इंद्राच्या अर्ध्या आसनावर बसण्याचा मान देखील त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे मोक्ष त्यांना मिळाले आहेत. तू आत्म्याचे ज्ञान प्राप्त कर म्हणजे तुला जन्म मृत्यू समजेल. तू आता शोकरहित हो. अशा प्रकारे दशरथांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी भरताला वशिष्ठ मुनींनी शांत केले. तसं वरील कथेचा उल्लेख एकनाथांनी श्रावण बाळाचा केला आहे व ती कथा महाराष्ट्रात प्रचलित आहे. पण ही कथा वरील वाल्मिकी रामायणानुसार केलेली आहे. जय श्रीराम. आजची माहिती व कथा आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत धन्यवाद.